विक्रम काळेजींनी उपस्थित केला जो सुटला, त्यांचं म्हणणं आहे की जॉईंट डायरेक्टर लेवलला एनओसी द्यावी. जॉईंट डायरेक्टर लेवलला ती एनओसी देण्याची पद्धत काही वर्षांपूर्वी म्हणजे 20 वर्षापूर्वी बंद झालेली आहे. ती त्या ठिकाणी होणारे जे गैरव्यवहार आहेत त्यातून बंद झाली. आताही महाराष्ट्रामध्ये नागपूरला शाळेतल्या भरतीमध्ये विना अनुदानाचे हळूच अनुदानित टाकले गेले, असं एक मोठं स्कॅन्डल सापडलं आणि ते जॉईंट डायरेक्टर लेवलला झालं. त्यातले अनेक जण जेलमध्ये आहेत. आता नव्याने आम्हाला शाळेमधलं सापडल्यानंतर आम्ही महाविद्यालयाचा जो अभ्यास केला तर आम्हाला महाविद्यालयातले काही सापडलं की जे जॉईंट डायरेक्टर लेवलला त्यांनी विना अनुदानितपणे अनुदानित टाकले. त्या सगळ्यांना आम्ही त्यांचे पगार थांबवले आहेत, त्या जॉईंट डायरेक्टर कारवाई केली आहेत. आणि त्यामुळे ही काही फार लेंदी प्रोसिजर नाही आहे. त्यामुळे रोस्टर पूर्ण करून घ्यायचं, जॉईंट डायरेक्टरकडे पाठवतो आणि सगळं ऑनलाईन आहे सध्या. हे जे तुम्हाला वाटतं की भरपूर काय सगळं ऑनलाईन झालं, काही मंत्रालय यायला लागत नाही, मंत्रालय यानं बंद केलेलं आहे. यांनी जो वासगावकरांनी मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये अतिशय 3-4 महिने खूप मेहनत घेऊन कॉलेजची विद्यार्थी संख्या किती आहे कॉलेजेस माहितीच देत नाहीत. त्यांना माहितीच नाही काय, कुठलंही कॉम्प्युटराईज चाललेलं नाही. मग माहिती देत नाहीत, अंदाजे देतात. माहिती दिल्यानंतर कुठले सब्जेक्ट सुरू आहेत, कुठल्या सब्जेक्टला जास्त विद्यार्थी आहेत, कारण विद्यार्थी संख्येप्रमाणेच पदं मिळणार. अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने पदांचं वाटप झालेलं आहे. एक पदही शिल्लक नाही मंत्रालयामध्ये. तरीही ज्यांनी आपल्याला दुरुस्त्या हव्यात म्हटल्या आहेत त्याच्या दुरुस्त्या करतो. चंद्रकांत रघुवंशी. हो, दुरुस्त नाही ते दुरुस्त्या सुद्धा का, त्यांनी वेळेत विद्यार्थी संख्या किती बाबा, मराठीला आमच्याकडे 32 विद्यार्थी आहेत, मग 20 विद्यार्थ्यांना एक प्राध्यापक, असं जवळजवळ 3-4 महिने प्रक्रिया चालली. तरीही करेक्शन ज्यांनी करेक्शन मागितलं आहे त्यांच्या करेक्शन करून देतो. फिजिकल एज्युकेशन, शारीरिक शिक्षण आणि ग्रंथालय या विषयाला अजूनही अर्थ खात्याने मान्यता दिली नाही. ती मान्यता मिळाल्यानंतर बसून घ्या जरा जागेवर. सभापती महोदय, या सभागृहामध्ये आपलं उच्च सभागृह आहे आणि आपण प्रश्न जो आम्ही लावतो तो मोठ्या आशेने की प्रश्न सुटावेत. आता अधिवेशन काही गळमटळम करणं, काही वेळ घालवण्यासाठी नाही सभापती महोदय. आपण सुद्धा आता रात्रीचे 8:34 झालेत. आपण सुद्धा तब्येत चांगली नसली तरी आमच्या हितासाठी बसता खुर्चीवरती, याची जाणीव आम्हाला आहे. पण सभापती महोदय, जर मंत्री महोदयाकडून अशी उत्तर येत असतील की बघू करू पुन्हा सोडू दादा, तर आपलं नाव दादा आहे कंसामध्ये आणि उत्तर तसं अपेक्षित आहे. आता भरती कोणती आहे सभापती महोदय? शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे घंटी वाजवणारा सेवक, कारकून म्हणजे लिपिक. ही भरती असताना ह्या भरतीला काय क्वालिफिकेशन तपासताय तुम्ही? आणि ही भरती आताची नाही, भरतीची परवानगी असताना झालेली भरती आहे. सतीश चव्हाण प्रश्न काय विचारतायत की भरतीला परवानगी होती तेव्हा झालेल्या भरतीला आपल्या शिक्षणाधिकारी मान्यता दिली. मान्यता दिल्यावर पुढची प्रक्रिया काय? त्याला शालार्थ आयडी देऊन त्याचं वेतन सुरू करणं. ते आज उपाशीपुढे काम करतायत ना मंत्री महोदय. आपण मला ते बरं 1981 ला जी पात्रता होती आज बदलली, आज नवीन युग आलं, यायचं युग आलं. म्हणून आम्ही सुद्धा लिपिक घेताना आम्ही बीकॉमवालेच घेतो, ज्याला कम्प्युटर कोर्स झाला त्यालाच घेतो सभापती महोदय. हे वस्तुस्थिती दादांना पण माहित आहे. ठीक आहे, ते सुधारायला इतका वेळ का गेला एवढ्या वेळ हे सुधारण्यासाठी झालं का? आज तरी प्रश्न लागून 1 महिन्यापूर्वी प्रश्न दिलाय, मग अजून तुमच्यात हे पात्रता सुधारल्याच नाहीत का सभापती महोदय? ठीक आहे, ते सुधारायचे तेव्हा सुधारा, पण भरती चालू असताना दिलेल्या मान्यता त्याला शालार्थ आयडी देऊन त्याचं वेतन कधी सुरू करणार याचं उत्तर आपल्याकडून उद्यापर्यंत हा शासन निर्णय केला जाईल असं उत्तर पाहिजे. बघू करू ठेवू तपासू याच्यासाठी प्रश्न घेतो का सभापती महोदय आम्ही? मंत्री महोदय, काय अपेक्षा सभापती मध्ये, काय अपेक्षा करायची तुम्ही तर सांगा. तुम्ही अगोदर कसं कळत ते काय उत्तर द्या? मग उत्तर दिलंच ना. आज उत्तर दिलंय, गेल्या 3 दिवसापूर्वी हेच उत्तर दिलंय.